आहे याचं उत्तर द्यायच्या आधी काही कलाक्षेत्राबद्दल बोलते. आयडा नावाच्या एका रोबोनी ॲलन ट्युरिंग हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रणेता मानला जातो, द इमिटेशन गेम नावाचा पिक्चर काही जणांनी कदाचित त्याचं बघितलं असेल. ॲलन ट्युरिंगचं एक चित्र काढलं आणि त्याला 9 कोटी रुपयांचं पारितोषिक मिळालं असं मागच्या महिन्यात एक बातमी होती. एका जपानी लेखिकेने पुस्तक लिहिलं आणि तिला त्या पुस्तकाला कथेला पारितोषिक मिळालं आणि तिने पारितोषिक मिळाल्यानंतर असं मान्य केलं की 5% मदत तिने जीपीटीची त्यासाठी घेतली होती. संगीत क्षेत्राच्या बद्दल जर बोलायचं झालं तर ग्रॅमी अवॉर्ड्स जे मिळतात ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार केलेल्या संगीताला ग्रॅमी अवॉर्ड्सच्या स्पर्धेत आता मान्यता द्या अशा प्रकारची चळवळ आता सुरू झालेली आहे. आणि या सगळ्यात काही महत्त्वाचे कला या क्षेत्राबद्दलचे प्रश्न उपस्थित असे होतात. चंद्रमोहन इथे आलेले आहेत, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये आता AI आणि कला क्षेत्र महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात एक अत्यंत उत्कृष्ट लेख लिहिला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की चित्रकाराने एका मोठ्या कॅनव्हासवर एक ठिपका काढला तर तो त्या क्षणीचा ठिपका एवढंच त्याचं महत्त्व असतं का? त्या सगळ्या एक ठिपका काढलेल्या चित्राचे चांगले वाईट योग्य असे निकष कसे लावायचे असं बराच त्याच्यातून उहापोह निर्माण होतो. आणि AIनी निर्माण केलेल्या कलाकृती आणि माणसाने इतकी वर्ष, मी जसं म्हणलं तसं की 3 लाख वर्षात त्याच्याकडून जी कला निर्मिती गुहाचित्रांपासून झाली त्याचं कंपॅरिझन एकतर होणं खूप अशक्य वाटतं. आणि चित्र हे पारितोषिक प्राप्त आहे हे सुद्धा काही काळानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच ठरवणार आहे. ही परिस्थिती इतकी भयावह आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चांगलं चित्र, वाईट चित्र, चांगलं गाणं, वाईट गाणं हे सगळं तुम्हीच शिकवणार. मशीन लर्निंग माणूस शिकवतो. मशीन लर्निंग मधले जॉब्स म्हणजे बेरोजगारीचा विषय आता नाहीये पण आता वाढतायत प्रचंड प्रमाणात ते मशीन लर्निंग मधले जॉब्स. तर तुम्ही तुमच्या माणूस म्हणून 3 लाख वर्ष तुम्ही उत्क्रांत होताना तुम्ही अनेक गोष्टींमधले भेदाभेद, तुमचे ग्रजेस, तुमच्या सगळ्या ज्या संकल्पना निर्माण झाल्या आहेत चांगल्या वाईटाच्या बरोबर चुकीच्या, त्या सगळ्या संकल्पना तुम्ही त्या मशीन लर्निंगला एक कुठला तरी माणूस, 10 माणसं, 1000 माणसं, 800 कोटी लोकसंख्या आहे त्यातल्या अगदी 8000 लोकांनी शिकवलं असं म्हणलं तरी त्याचे निकष आपण कशाच्या जोरावर म्हणणार आहोत की आपल्याला ते पटणार आहेत किंवा ते त्याचं मग परत निकष काय लावायचे की त्यांनी ते बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी चित्र, संगीत, काही कथा निवडलेली आहे. हा सगळा खूप गुंतागुंतीचा विचार करण्याचा भाग आहे. जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पुस्तक मी लिहित होते तेव्हा कोइन्सिडेंटली मी रिक रुबिन नावाच्या एका संगीतकाराने लिहिले द क्रिएटिव्ह ऍक्ट नावाच्या पुस्तकाचा नुकताच अनुवाद केला. तो काही दिवसातच आता येईल. क्रिएटिव्ह ऍक्ट म्हणजे रिक रुबिन हा 9 ग्रॅमी अवॉर्ड ज्याला मिळाले आहेत असा संगीतकार आहे. त्याला खरं तर संगीत गुरु मानलं जातं आणि त्यांनी त्याच्यात सर्जनशीलतेबद्दल लिहिलं आहे. तो म्हणतो की एखादा प्रोजेक्ट आणि हे आपण कला क्षेत्रापुरतं बोलतोय पण रिक रुबिननी त्याच्या प्रस्तावनेत काही चॅप्टर्स मध्ये हे आधी अधोरेखित केलेलं आहे की तुम्ही सगळेजण जेवढे लोक इथे आलात त्याच्यापैकी घरापासून गाडी चालवत इथपर्यंत पोहोचणं, उत्कृष्टपणे गाडी चालवणं, त्याच्यासाठीचं सगळं नियोजन करणं, मॅन्युफॅक्चरिंग मधला एखादा प्रोजेक्ट अत्यंत योग्य प्रकारे कस्टमरची गरज लक्षात घेऊन आखणं आणि तो उत्तमपणे मार्केट तयार करून म्हणजे प्रोडक्शन करून मार्केटपर्यंत पोहोचवणं, रोजचं तुमचं घर सगळं नीट लावणं, या सगळ्या सुद्धा कला आहेत. तो फक्त रूढार्थाने जे चित्र, शिल्प, संगीत, लेखन याला प्रतिभा लागते आणि सर्जनशीलता लागते असं आपण म्हणतो आणि त्यांनाच कला मानतो. याला तो फक्त तेवढ्याच कला नाहीत हे त्यांनी क्लिअर केलंय. आता याच्या पुढचं असं आहे की तो म्हणतो यातली कुठलीही गोष्ट, कुठल्याही या गोष्टीचं बीज आपल्याला एका कुठल्या तरी क्षणीच आपल्यामध्ये त्या क्षणी मला सुचलं आणि लगेच झालं असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते खरोखर तसं असतं का? तो म्हणतो की आपल्याला अनेक वर्ष, आपण लहानपणापासून अनेक घटना, अनेक अनुभव आपल्यावर येऊन आदळत असतात किंवा आपण त्यांना सामोरे जात असतो. आणि दुसरं म्हणजे एखादं प्रोजेक्टचं बीज जेव्हा आपल्या डोक्यात येतं तेव्हा सुरुवातीला वाटतं की नाही हे काही फारसं याच्यातून घडणार नाही आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की
दुसरा एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्यात खूप पोटेन्शियल आहे, पण जेव्हा आपण त्याच्यावर काम करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की नाही, हे काही होणार नाही. आणि जे कमी आपल्याला त्याच्यात पोटेन्शियल दिसलेलं असतं ते बीज अचानक उसळी मारून पुढे येतं आणि तो प्रकल्प, ती कथा, ते संगीत, ते चित्र, ते कुठला तरी प्रोजेक्ट, ते नवीन प्रॉडक्ट, ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही असाल, अगदी इंटिरियर डिझायनर असाल तर घराचं डिझाईन, चित्रपट क्षेत्रातली एखादी पटकथा लिहिली जाणं, जी आपण मनाच्या मागे टाकलेली असते पण कधीतरी ती अचानक उसळी मारून पुढे येते. हे जे घडतं त्याला एकरेशीय आणि ते मशीन लर्निंगला शिकवणं हे निव्वळ अशक्य आहे असं रिक रुबिननी म्हटलंय. इव्हन एडिटिंगच्या बाबतीत तो असं म्हणतो की एखादी कलाकृती, आपलं म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं की मी जेव्हा पुस्तक लिहिते तेव्हा त्यातला काही भाग मला खूप आवडलेला असतो आणि तो काटछाट करायची याचं खूप जीवावर येतं आणि मग मी म्हणते नाही, मला आवडलंय तर राहू दे. पण ती कलाकृती उत्तम व्हावी, कलाकृतीचं ऑब्जेक्टिव्हली त्याच्याकडे जर बघितलं तर ती सुंदर दिसावी या अर्थाने जी काटछाट करायला लागते ती पण त्या कलाकारानेच करायची असते. पण असं तुम्हाला एडिटिंग करता यायला हवं, अशा अनेक पैलूंवर त्याने लिहिलंय. आणि मला गंमत अशी वाटते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आता जसं सावंत सरांनी सांगितलं की घोड्यावर बसलेला अंतराळवीर वगैरे, ते तर फारच सगळं मजेशीर आहे. त्याच्यामुळे कला निर्मिती आणि AI याच्यात सगळा खूप गोंधळ दिसतो, संगीताच्या बाबतीत पण दिसतो आणि फ्रॉड्स पण त्याच्यात खूप होतात. संगीताची दुनिया तर फारच वेगळी आहे आणि त्याच्यातली निर्मिती हा फार जडणघडणीचा मोठा भाग असतो. प्लेटोची थोडीशी मी तत्वज्ञानाचा फारसा अभ्यास माझा नाही आणि ते सरिता कुलकर्णी आल्या, त्यांचा तत्वज्ञानाचा खूप अभ्यास आहे, पण प्लेटोनी फॉर्म्स आणि आयडियाज अशी जी संकल्पना मांडली की फॉर्म्स म्हणजे बाहेरचं भौतिक जग आणि आयडियाज म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या अब्सोल्यूट काही संकल्पना असतात. तो म्हणतो आयडियाजना महत्व जास्त आहे, भौतिक जगाला फॉर्म्सना महत्व कमी आहे. म्हणजे जॉर्ज इलियट सारखी इंग्लंडमधली लेखिका असेल किंवा आपल्याकडचे खानोलकर असतील तर त्यांच्यातलं जे लिखाण आलं, मी अगदी साधी उदाहरणं देते, त्याला केवळ आतल्या त्यांचे अंतरप्रवाह, आपण ग्रेस जी अनेकांची नावं घेऊ शकतो आपल्याकडच्या, हे अंतरप्रवाह खूप त्यांचे स्ट्रॉंग होते, वेगळ्या प्रकारचे होते. बाहेरच्या जगाच्या त्यांच्यावर तेवढा पगडा पडला असं आपण म्हणू शकत नाही. कलेच्या बाबतीत ही जी निर्मिती आहे किंवा याचा जो त्यातला खरा आत्मा आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसा आणू शकेल याचं मला तरी अजिबातच खात्री वाटत नाही. आणि यातला खूप कळीचा आणि महत्वाचा मुद्दा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात फारसा चर्चेला मीडिया तुमच्या समोर, आपल्या समोर आणत नाही, तो डेटाचा आहे. ॲलन ट्युरिंगचं चित्र 9 कोटी रुपयांना विकलं जातं, हे आपल्याला सनसनाटी बातमी आपल्याला दिसते, पण त्या चित्रासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ॲलन ट्युरिंगची जेवढी चित्र, जेवढं टेक्स्ट किंवा त्याला चित्र, ज्या काही गोष्टी त्याला पुरवल्या, त्या सगळ्या, ती चित्र, ते फोटोग्राफ्स, ते टेक्स्ट ज्यांनी निर्माण केलं होतं त्या सगळ्याच्या कॉपीराईटचं काय? तुम्ही त्याला तो विषय सुद्धा चर्चेला तुमच्या समोर मीडिया आणून देत नाहीये. गुगल मॅप्सनी तुमच्या घराचा पत्ता गुगल मॅप्सला पोहोचला, तुमच्या घराचा पत्ता गुगल मॅप्सला डेटा म्हणून देण्याचे अधिकार तुम्ही कधी दिले त्याला? त्याने घेतला तो डेटा. तुम्ही कुठलंही लिखाण करता, तुम्ही कुठलीही कृती करता, तुम्ही चित्र काढता, संगीत निर्माण करता, कला किंवा तुमचं रोजचं आहे, मी फेसबुकवर लिहिते, ते सगळं मशीन लर्निंग मध्ये जात आहे आणि त्याच्यासाठी त्याचा विचार म्हणजे त्याच्यावर काही कायदेशीर प्रक्रिया होऊन त्या डेटाचं संरक्षण याची कुठेतरी हलकीशी चळवळ आता सुरू झाली आहे. आणि त्याच्यावरून आर्टिफिशियल मोरल एजंट्स, AMA नावाची ब्रांच आणि त्याच्यावर संशोधन चालू आहे. मीडिया जे आपल्यापर्यंत पोहोचवत नाही, तर कला क्षेत्राच्या बाबतीत मला हे खूप स्ट्रॉंगली वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये हॉलिवूडमध्ये स्ट्राईक पण झाला होता. तर या दृष्टिकोनातून तुम्हाला जेव्हा तुमच्यासमोर माहिती येते की हे त्यांनी निर्माण केलं, मोहम्मद रफीसारखं गाणं, मोहम्मद रफीचं ओरिजिनल गाणं वापरायची परमिशन यायला दिली कोणी? मुळात किशोर कुमार सारखं गाणं त्यांनी गायचं की नाही, हा सगळा त्यातला खूप विचार करण्याचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे पुढे कला क्षेत्रात काय होईल त्याच्यापेक्षा आत्ताच सावध, एका पुढल्या का असं या बाबतीत मला वाटतं. धन्यवाद नीलमताई. म्हणजे बघितलं ना तुम्ही अभ्यास किती असतो. आम्हाला वाटलं होतं कॉलेज संपलं की अभ्यास संपला, रोज अभ्यास करावा लागतो ते संपल्यानंतर इतकी वर्ष सुद्धा, नाहीतर बेरोजगार झाला तुम्ही, अशी भीती आहे आता. ते विवेक सरांना मला विचारायचंय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हे जसं जसं वाढत जाईल तसतसे लोक बेरोजगार होत जाणार का? आणि हे मशीनच आता सगळं करणार का?
रोजगार काही निर्माण होणार आहेत की नाही त्याच्यातून काही? चांगला प्रश्न आहे हा. एक पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊ की ही सगळी चर्चा जगामध्ये जास्त समोर आली ती युव्हल हरारीने एक धक्कादायक विधान केलं आणि सगळं जग त्याच्याने हादरलं. ते विधान असं होतं की जशी औद्योगिक क्रांतीने जसा एक वर्किंग क्लास निर्माण केला तसा कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती एक अनवर्किंग क्लासला जन्म देईल. ओके. आणि हा जो अनवर्किंग क्लास आहे ते लोक केवळ गरीब किंवा वंचित किंवा शोषित किंवा पीडित वगैरे असे नसतील तर ते बेदखल होतील. म्हणजे दुर्लक्षित पण नाही, बेदखल. असा बेदखलांचा एक मोठा वर्ग तयार होईल की काय. तर असं का होईल याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला जे कॉल सेंटरवरून कॉल येतो बघा त्या मुलीचा, तर ती मुलगी आपल्याशी ज्यावेळी बोलते ना तर मी नेहमी त्यांना इंटरप्ट करतो. ते असं म्हणतात की अमुक अमुक याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तर मी तिला म्हणतो की मी सेवानिवृत्त आहे, माझ्याकडे तर काही पैसे नाही येते ती इन्व्हेस्ट करायला, पण मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. म्हणून काय? तर मी तिला म्हणतो की तू असं स्क्रिप्टेड का बोलतेस? तर ती म्हणते की आम्हाला तसा प्रोटोकॉल दिलाय. तर मी म्हटलं की तू माणसासारखं बोल ना. तर ती म्हणते की नाही आम्हाला तसं सांगितलंय तसंच बोलावं लागतं. मी म्हटलं की नाही पण अशाने तुझा जॉब जाईल. तर ती म्हणते की सर हे सगळं रेकॉर्डिंग होतंय ना. तर मी म्हणतो की रेकॉर्डिंग कशासाठी होतंय? तर ती म्हणते की ट्रेनिंग पर्पजेससाठी. मग मी तिला एक कळीचा मुद्दा विचारतो की हुज ट्रेनिंग, कोणाचं ट्रेनिंग होतंय त्या रेकॉर्डिंग? तर ते ऍक्च्युअली एआयचं ट्रेनिंग होतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी भारतातली बहुसंख्य कॉल सेंटर बंद पडली. त्याचा अन्वयार्थ हा आहे की 90% ऑफ द ह्युमन बीइंग्स ऑन द प्लॅनेट while performing 90% of the modern jobs are not using 90% of the intrinsic human capabilities. आपण मशीन झालो आहोत आणि म्हणून एक सुपिरियर मशीन हे आपल्याला नक्कीच डिस्प्लेस करणार, बेरोजगार करणार. त्याच्यामुळे आपल्याला आता जो पुनर्शोध घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्या इंट्रिन्सिक ह्युमन कॅपेबिलिटीज काय आहेत याचा घ्यायचा आहे. बेरोजगारीवरचा उपाय तो आहे. बेरोजगारीच्या नावाने रडत बसणं हा उपाय नाहीये त्याचा. कारण हे जे मेगा ट्रेंड्स असतात ना ते जग व्यापतात. विनोबा त्याला युगधर्म असं म्हणायचे. आता फॉर एक्झाम्पल मोबिलायझेशन हा एक मेगा ट्रेंड आहे. म्हणजे जे काही आहे ते सगळं मोबाईलमध्ये. तुमची पुस्तकं, तुमचं वाचनालय, तुमचं चित्रपटगृह, तुमची बँक, तुमचं पोस्ट ऑफिस, जे काही तुमच्या जीवनात आहे, तुमची डायरी, तुमचं प्लॅनर, तुमचं घड्याळ, तुमचं टीव्ही, तुमचं प्लेअर, सगळं 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 त्या मोबाईलमध्ये. 90 लक्ष ऍप्स निर्माण झाली आहेत. आता तर हा मेगा ट्रेंड आहे मोबिलायझेशन. आता जर मी अशी एक चळवळ उभारायची ठरवली, म्हणजे एआय संबंधी आपली मानसिकता स्पष्ट व्हावी म्हणून मी हे उदाहरण, मी अशी एक चळवळ उभारायची ठरवली मोबिलायझेशनच्या मेगा ट्रेंडमध्ये की जगात आता मोबाईल फोन्सवर बंदी आणावी. ही चळवळ मी उभारायची ठरवली. तर त्याच्यासाठी लोकांना संघटित करण्यासाठी मी प्रथमतः काय वापरेन, याला मेगा ट्रेंड असं म्हणतात. त्याच्यावर स्वार व्हायचं असतं, त्याच्याशी टक्कर घ्यायची नसते. त्याच्याशी टक्कर घेतलं तर फक्त भिंतीवर, दगडाच्या भिंतीवर डोकं आपटण्यासारखं ते असतं. त्याच्यामुळे एआय इज कमिंग अँड इट हॅज ऑलरेडी कम. त्यामुळे त्याचा उपयोग कसा करायचा हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. पण त्याचा उपयोग करायचा तर काय करायचं, तर समस्येशी भांडून समस्या सुटत नाहीत.
समस्येबरोबर काम करावं लागतं. म्हणजे काय, तर AI बरोबर काम करेल. ओके, म्हणजे काय, तर आपलं जर मानवी बुद्धिमत्तेचं खरं खरं स्वरूप आपण समजून घेतलं, तिच्या ज्या म्हणजे अंगभूत अशा तिच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत इंट्रिन्सिक, त्या जर समजून घेतल्या आणि त्यांचा परिपोष करणारी शिक्षणाची व्यवस्था केली, तर मग जॉब्सच आहे. ओके, कारण AI काय करतोय, AI इज नॉट जॉब किलर. अनेक अहवाल आले की किती नवीन जॉब तयार होणार आहेत वगैरे, बट AI इज डेफिनेटली जॉब कॅटेगरी किलर. ओके, काही कॅटेगरी जाणार, टांगे गेले आणि रिक्षा आल्या. ते जग परिवर्तनशील आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अडॅप्टेबल किती आहोत. म्हणजे उदाहरणार्थ, आम्ही जी आजूबाजूची परिस्थिती बदलते त्याप्रमाणे आम्ही आमच्या बदलाचा वेग आणि बदलाची सहजता हे आम्ही शिकतोय का शाळेमध्ये, का आम्हाला जुनच काहीतरी तेच शिकायचंय आणि बदल काहीच नाहीये, तसाच पेपर येणार आहे, सगळं तसंच होणार आहे. म्हणजे 21 अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली तर अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात. ही गोष्ट जाऊन मला सतत अनपेक्षित प्रश्नांना उत्तरं देण्याची, मुक्तोत्तरी प्रश्नांना उत्तरं देण्याची मला रियाज होणार आहे की नाही. मला आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं नाहीये, मला आता इमॅजिनिअरिंग कॉलेज पाहिजे. ओके, तर मी या बदलाला जुळवून घेणार आहे, तर मी बेरोजगार होणार नाहीये. टिपिकल इंजिनिअरिंग कॉलेज विथ प्रेडिक्टेबल एक्झाम्स, नो यूज. म्हणजे तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विरुद्ध तशा परीक्षा घेणं म्हणजे त्या ज्या संस्थात्मक संरचना आहेत त्यात एक प्रकारचा मोठा गुन्हा करता आहे. म्हणजे तो दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर केला पाहिजे, इतकी आणीबाणी परिस्थिती आहे, इतका वेगाने गोष्टी बदलत आहेत. त्याच्यामुळे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो आम्ही स्वतःला समजून घेण्याचा खरा प्रश्न आहे. बाह्य जगाला दोष देण्याचा प्रश्न नाही, कारण AI तर वाढतच राहणार. तुम्ही काय करणार? ज्यावेळेला कम्प्युटर्स आले तर माझा मित्र बँकेची परीक्षा देऊन तिकडे लागला, मी कम्प्युटिंग मध्ये शिकलो. आम्ही तो मुंबईला होता, मी पुण्याला होतो, आम्ही नाशिकला एकत्र भेटलो परत गावी आमच्या, की गप्पा व्हायच्या. तर मी कम्प्युटर्स विषयी त्याला काय काय सांगायचो, तर तो चेहरा पाडायचा. मी 35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. तो चेहरा पाडायचा, तर ते डिस्कशन म्हणजे थांबायचंच आमचं. एक दिवशी मात्र त्याचा मला फोन आला की मी येतोय. बरं म्हटलं या, भेटला. तर कम्प्युटर दिसतो कसा. आमच्या ऐकण्यात झाली चूक, आम्ही त्यांना कम्प्युटर चालतो कसा ते सांगायला सुरुवात केली. त्यांनी इतकं एरोगंटली मला थांबवलं मध्ये. म्हटलं मी काय विचारतोय तुला, तू बोलतोयस काय? मी विचारलं काय, कम्प्युटर दिसतो कसा. म्हटलं तुला काय करायचंय? नाही, थर्मोकोल आणून ठेवलाय, कम्प्युटरची प्रतिकृती करायची आणि ती मोर्चामध्ये जाळायची. आता त्याच्या मुलाला मात्र त्यांनी माझ्याकडे पाठवलं. त्याला मी कॅलिफोर्नियामध्ये जॉब दिला सिगॅकचा कोर्स करून. नंतर तो कम्प्युटिंग मध्ये. म्हणजे काळ कसा बदलतो, म्हणजे तो तयारच नव्हता या बदलाला. त्याच्यामुळे प्रत्यक्ष काय होतंय की आपलं स्वरूप काय. आता एक आमच्या क्षेत्रामधले जे वैज्ञानिक आहेत त्यांच्या चर्चेचा एक विषय होता, खूप सुंदर विषय आहे, की असं कोण आहे की ज्याला AI कधीच डिस्प्लेस करू शकणार नाही. असं कुठला जॉब रोल. याच्यावर एक खूपच अफलातून उत्तर निघालं चर्चा. ते काय माहितीये की फूड गॅदरिंग स्टेज मधला तो हंटर गॅदरर होता ना, त्याला आपण नाही रिप्लेस करू शकत AI. याचं कारण काय? बिकॉज ही वॉज युझिंग वाईड रेंजिंग ह्युमन कॅपेबिलिटीज सायमल्टेनियसली. त्यांनी त्याच्या मुलांना कसं शिकवायचं ही गोष्ट शाळेला आउटसोर्स केली नव्हती. त्याला शिकार करताना जर जखमा झाल्या तर कुठला झाडपाला लावायचा याच्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये जात नव्हता. तो त्याच्या ह्युमन कॅपेबिलिटीज मॅक्सिमम युटिलायझेशन, जीवनाचा संघर्ष लढण्यासाठी तो मॅक्सिमम युटिलायझेशन. तर त्याच्यामुळे आपण किती जण आता जागेपणे स्वप्न बघतो
बघा तुम्ही ह्युमन कॅपॅबिलिटी. आपल्याला किती जणांना स्वप्न बघ का आपण SOP प्रमाणे काय काय करायचं त्याचाच विचार करतो ऑफिसला गेल्यावर. ओके, आपण किती जण जसं निलांबरी म्हणाल्या इमोशनल इंटेलिजन्स बघतो. आपला जो कॉन्शियसनेस आहे त्याचा आपण किती उपयोग करतो. कॉन्शियसनेस म्हणजे काय तर आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वर्तन हे आपल्या मनामध्ये जन्म घेतात. पण त्या विचार, भावना आणि मनाकडे, वर्तनाकडे आपण त्याच मनाने साक्षी भावाने बघू शकतो. आणि जर आपली एक मूल्य व्यवस्था असेल तर त्या मूल्यांच्या संदर्भात आपण केलेलं वर्तन किंवा आपल्या मनात निर्माण झालेल्या भावना किंवा विचार हे योग्य होते का अयोग्य होते याचा न्याय निवड आपण करू शकतो. दिस इज कॉल्ड कॉन्शियसनेस. आता कॉन्शियसनेस कम्प्युटेबल आहे का याची चर्चा झालेली आहे, कारण ही एक इंट्रिन्सिक ह्युमन कॅपॅबिलिटी आहे का. मग जर कॉन्शियसनेस असेल तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकता. तर मग मार्विन मिन्स्की म्हणायचे की व्हेरी सून वी विल क्रिएट माइंड आउट ऑफ माइंडलेस पार्ट्स. म्हणजे त्यांना असं वाटायचं की मशीन जसे त्याचे अनेक पार्ट्स असेंबल केले की एक मशीन तयार होतं. त्या प्रत्येक पार्ट मध्ये मशीन दिसत नाही पण सगळे एकत्र केले की मशीन. तसं मन करत आहे. मग जी चर्चा झाली म्हणजे इनकम्प्लिटनेस थिअरम जे आहेत त्याचा उपयोग केला, क्वांटम मेकॅनिक्स. तर एक प्रवाह जो आहे तो अशा निष्कर्षाप्रत आलाय की कॉन्शियसनेस इज नॉट कम्प्युटेबल. ओके, म्हणजे त्या पण कला क्षेत्राबद्दल तसंच सांगत होत्या काहीतरी. रॉजर पेनरोजनी याच्याबद्दल खूप मूलभूत अशी मांडणी केलेली आहे. इट्स नॉट कम्प्युटेबल म्हणजे काय तर माणसाचं मन हे कुठल्याही यंत्रांनी किंवा इन्स्ट्रुमेंट्सनी जाणता येणार नाही. तर माणसाचं मन हे दुसऱ्या माणसाच्या मनानेच जाणत. ओके, हा तो शोध आहे. याच्याबद्दल वाद आहे. पण आपण बेरोजगारीपासून मुक्त होण्यासाठी एक दिशा काय आहे तर ती दिशा खूप महत्वाची आहे की ह्या इंट्रिन्सिक ह्युमन कॅपॅबिलिटी समजून घेणं. मग याच्याबद्दल काही संशोधन झालंय का तर खूप छान संशोधन झालंय, प्रचंड संशोधन आहे. काय संशोधन सांगतं की 1979 ते 83 या काळामध्ये हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन मध्ये होवर्ड गार्डनर या मानसशास्त्रज्ञांनी एक अफलातून नवीन संशोधन केलं. सम टाइम लिमिट सॉरी. तर त्यांनी एक अफलातून संशोधन केलं की आतापर्यंतची सायकोलॉजी जी होती ती एका वेगळ्या बेसिसवर होती. त्याला बायोलॉजिकल बेसिस आहे का असा विचार. आणि त्याचं जगाला हादरा देणारं पुस्तक 1983 साली आलं, फ्रेम्स ऑफ माइंड. त्याचं लक असं होतं की त्यांनी ज्या वेळेला हा रिसर्च सुरू केला की व्हॉट इज द नेचर ऑफ ह्युमन पोटेन्शियल अँड हाऊ टू रिअलाइज इट, हे ते रिसर्चचं उद्दिष्ट होतं की मानवाची खरी खरी क्षमता काय आहे आणि ती कशी प्रत्यक्षात आणायची. आता मानवी क्षमता शोधण्याच्या गडबडीमध्ये त्याचं लक असं होतं की त्यावेळी फंक्शनल MRI आणि त्याच्यामुळे जिवंत मेंदूंवर रिसर्च करतात. त्याच्या आधीचा सगळा रिसर्च मेलेल्या मेंदूंवर होता. जिवंत मेंदूंवर रिसर्च करता करता या माणसाला हे सापडलं की मानवी बुद्धिमत्ता ही फार मजेशीर आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येताना बहुविध बुद्धिमत्तांचा पट उपजत घेऊन जन्माला येतो. त्याला एकच एक बुद्धिमत्ता नसते, मल्टिपल इंटेलिजन्सेस असा शब्द त्याने वापरला. मग काय तर त्याला भाषिक बुद्धिमत्ता असते, भाषा आकलनाचं एक केंद्र मेंदूत असतं, भाषा व्यक्त करण्याचं दुसरं एक असतं, ब्रोका अँड बर्नी. त्याच्यामुळे बघा लहान मुलं पहिल्यांदा बोलत नाहीत, ऐकत राहतात आणि नंतर एक दिवशी एकदम बोलायला लागतात. मग हळूहळू व्याकरणाच्या दृष्टीने पण पूर्ण वाक्य मोठी संभाषणं सुरू होतात. भाषिक बुद्धिमत्तेचं एक केंद्र, तार्किक गणिती बुद्धिमत्तेचं एक केंद्र आहे मेंदूमध्ये. ती एक बुद्धिमत्ता आहे. सगळ्या ज्या आतापर्यंत परीक्षा होतात किंवा IQ टेस्ट होतात त्या फक्त या दोन बुद्धिमत्ता टेस्ट करतात. पण यापेक्षा वेगळ्या म्हणजे सांगीतिक बुद्धिमत्तेचं आपल्या मेंदूमध्ये एक वेगळं केंद्र आहे. शारीर स्नायूवशक बुद्धिमत्तेचं वेगळं केंद्र आहे, बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स. जे तुम्ही ऍथलीट्स बघता
खेळाडू बघता, सर्जन्स बघता, नृत्य करणाऱ्या मुली बघता, बॅले डान्सर्स बघता, या सगळ्यांना ती बुद्धिमत्तेचं केंद्र अधिक विकसित असतं. तसंच एक नॅचरलिस्टिक इंटेलिजन्सचं केंद्र आहे. आपल्याला सगळ्यांना किरण पुरंदरे माहिती आहे, पुण्यातले. ते किती पक्ष्यांचे आवाज काढतात आणि असे काढतात की पक्षी मीटिंगला येतात त्यांच्याजवळ, इथपर्यंत हुबेहूब आवाज. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स, सालीम अलींचं उदाहरण आहे, कितीतरी आहेत. दुसरा कुठला इंटेलिजन्स आहे तर नॅव्हिगेशनल इंटेलिजन्स. ओके, म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्ता. वैमानिक असतात किंवा अनेक लोकांना ती बुद्धिमत्ता असते. दुसरी कुठली बुद्धिमत्ता आहे तर व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. मी कोण आहे हे समजणं फार महत्वाची बुद्धिमत्ता आहे. मगाशी त्याचा उल्लेख झाला की ते खानोलकरांचं उदाहरण दिलं. त्यांना सगळं आतूनच ना, बाहेरचं काही फारसं हेच नाही असं त्यांनी स्टेटमेंट केलं. कुठून आलं ते? तर ते व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. आणि अजून एक बुद्धिमत्ता कुठली आहे तर ती आंतरव्यक्ती बुद्धी, इंटरपर्सनल इंटेलिजन्स. इतरांच्या भावभावना समजून घेणं. आणि असे लोक पुढे नेते होतात, लीडर्स होतात, म्हणजे चांगल्या अर्थाने मला म्हणायचंय. तर त्याच्यामुळे ते इतरांच्या भावभावना समजून ही बुद्धिमत्तेची केंद्र आहेत. आणि याचा नियम काय आहे तर यूज इट ऑर लूज इट. काय झालंय आत्ताच्या मॉडर्न जॉब एन्व्हायरमेंट मध्ये, फक्त भाषिक बुद्धिमत्ता आणि गणिती तार्किक बुद्धिमत्ता ह्या यूज होतात, बाकीच्या यूज होत नाही, त्या लूज होतात. त्याच्यामुळे सगळं जे जॉबचं स्फिअर आहे ना ते आकुंचित झालंय, संकुचित झालंय. आणि आपल्याला एक मोठी संधी आता यामुळे की आपल्याला त्याचं अत्यंत व्यापक असं स्वरूप करता येईल. इतके निरनिराळे जॉब शोधता येतील. जोपर्यंत इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा आपल्यावर प्रभाव आहे तोपर्यंत आपण कामगारच आहोत, मशीनच आहोत. आणि ती आपली आयडेंटिटी आपल्याला झुगारून द्यायला पाहिजे. आत्ताच्या मुलांमध्ये ते आता हळूहळू दिसतंय. ओके, आणि मग काय त्याच्यातून मार्ग काय तर मग तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी किंवा विरोधक अशा नकारात्मक भूमिकेमधून बघता येणार नाही. तो युगधर्म आहे. त्याच्यामुळे आता काय करायचंय की त्याच्याकडे मी एक बडी म्हणून कसा बघतो. तो माझा लर्निंग बडी आहे का, तो माझा वर्किंग बडी आहे का, तो माझा को पायलट आहे का, तो माझा पार्टनर कसा होईल. ओके, म्हणजे आता मला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्ता, म्हणजे मानवी बुद्धिमत्ता आणि मी मग अशी म्हटलं तसं न मानवी बुद्धिमत्ता यांची टिकाऊ आणि घनिष्ठ अशी भागीदारी कशी यशस्वी करायची, हा माझ्या रोजगारी सुरक्षिततेचा मार्ग आहे. ओके, आणि डॉक्टर धीरज जसं म्हणाले तसं लाईफ लॉंग लर्निंग. आता सतत बदलत राहायचंय, मला सतत नवीन शिकत राहायचंय आणि तो माझा भागीदार आहे, तो मला मदत करू शकतो. या दृष्टीने बघायचं. याचं कारण काय आहे तर आपण जर त्या बुद्धिमत्तांचं खरं स्वरूप जाणून घेतलं तर एक स्पष्ट होतं की त्या दोन्ही परस्पर पूरक आहेत. त्या एकमेकांची पुष्टी नाहीत, त्या पूरक आहेत. म्हणजे त्या सप्लिमेंटरी नाहीत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. याच्यात जे आहे ते याच्यात नाही, याच्यात जे आहे ते याच्यात नाही. काही थोडे भाग फक्त कॉमन आहेत, ते टाळायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्या पुढे आपली पिढी तर ठीक आहे, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना शिकवतानाच मुळी आता आपल्याला AI शी पार्टनरशिप कशी करायची इथे जायला पाहिजे. आणि AI हा जनरेटिव्ह आहे. तर जनरेटिव्ह याचा अर्थ काय तर निर्मितीक्षम. पण तो नवनिर्मितीक्षम नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे आणि नवनिर्मिती ही विविध अंगाने होऊ शकते. नुसतंच काही चित्र काढले म्हणजे नवनिर्मिती होत नाही. तर नवनिर्मिती क्षम होणं आणि तशी जडणघडण लहानपणापासून होणं, तसं स्वातंत्र्य मिळणं, ह्याची खूप गरज आहे. एक विनोदी निबंध सांगून मी उत्तर थांबवतो की एक फ्रेंच कादंबरीकार आहेत, त्याने काही गुन्हा केला म्हणून तुरुंगात होते बरीच वर्ष. आणि तुरुंगामध्ये स्वातंत्र्याचा जो लोप होतो त्याच्यामुळे त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. त्यांनी असं ठरवलं जेव्हा ही शिक्षा संपेल आणि आपण तुरुंगातून सुटू
त्यावेळेला मुलांना प्रचंड स्वातंत्र्य देणारी शाळा काढायची आणि तशी शाळा खरंच त्यांनी काढली. ती काढल्यानंतर एक दिवशीचा प्रसंग आहे की मुलांना सांगितलं जातं की माय फेवरेट बर्ड याच्यावर एक निबंध लिहा. आणि स्वातंत्र्य मिळालेली मुलं आहेत, बघा तुम्ही कसा फरक पडतो इकोसिस्टीमचा. म्हणजे आपल्यासाठी एक ते खूप महत्वाचं एक दिशा आहे. एक मुलगा निबंध लिहायला घेतो आणि तो असं लिहितो की सर माय फेवरेट बर्ड इज अन आऊल. मग अशीच गोष्ट सांगितली, बट इट इज सीन ओनली ड्युरिंग नाईट. सो सर कॅन आय राईट समथिंग ऑन काऊ. बघा माय फेवरेट बर्डचा निबंध झाला. Cow has 6 sides, front, back, left and right. किती बाजू सांगितल्या? 4च. म्हणाला 6. Front, back, left and right. And sir, in the front, the cow has 2 horns, so that mouth can be located in between. And at the back, it has a long tail, so as to flick the flies which would otherwise fall into the milk. हा एका नोबेल पारितोषिक विजेत्या एका लेखकाच्या कादंबरीत आलेला खरा अनुभव आहे. पण सांगायची गोष्ट काय की आता आपल्याला मोठ्या प्रमाणात BC to AD जायचं आणि सतत त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. कारण ज्या सिस्टीम आहेत त्या परपेच्युएट करण्याचा प्रयत्न करतील, त्या तशीच टेक्स्टबुक काढतील, तसेच प्रश्न विचारतील, जॉब एन्व्हायरमेंट मध्ये बॉसेस तसंच करायला लावतील आणि त्याच्याने घात होईल. तर त्याच्यामुळे ही एक वेगळी दिशा कॉन्शियसली सर्वसामान्य लोकांना दबाव आणून दबाव गट प्रभाव गट करून एक प्रकारच्या आंदोलनाची दिशा आहे. आणि इतकं मूलभूत परिवर्तन शिक्षणामध्ये आपल्याला आता अपेक्षित आहे.